श्री स्वामी समर्थ. तर एकदा एक शिष्य पहाटेच्या वेळी दीर्घकाळ मंदिरामध्ये बसला होता. घंटानाद झाला, आरती झाली, प्रार्थना झाली. बराच वेळ तो मंदिरात देवासमोर बसून राहिला. खूप वेळ तो डोळे मिटून देवासमोर बसून राहिला आणि त्यानंतर तो जेव्हा मंदिरातून बाहेर आला तेव्हा अभिमानाने सगळ्यांना सांगू लागला की मी रोज 2 तास देवासमोर बसतो. तर हे सर्व सद्गुरूंनी शांतपणे पाहिले आणि संध्याकाळी त्या शिष्याला बोलावून घेतले आणि त्याला विचारले, रोज किती वेळ तू देवासमोर बसतोस? शिष्य अभिमानाने म्हणाला, गुरुदेव, रोज 2 तास बसतो. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, छान आहे, पण या 2 तासात तुझे मन कुठे असते? शिष्य थोडा गोंधळला. तेव्हा तो गुरूंना म्हणाला, कधी कामाचा विचार डोक्यात असतो, कधी घरचा विचार डोक्यात असतो, कधी काही गोष्टींचा विचार डोक्यात चालू असतो, पण तरी सुद्धा मी 2 तास देवासमोर बसतो. तेव्हा सद्गुरू त्याला म्हणाले, देवासमोर किती तास बसतोस, किती वेळ बसतोस हे महत्वाचं नाही, तर तू देवाच्या सहवासात किती वेळ असतोस, देवासमोर तू किती असतोस हे महत्वाचं आहे. देह मंदिरात असला तरी मन जर बाजारात असेल तर त्याचा काय उपयोग आणि अशा सहवासाचा काय उपयोग? आणि पुढे त्याला सांगितलं की मूल आईजवळ बसले आहे, पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या खेळण्याकडे आहे. तर अशा वेळी मूल आईजवळ असतं का? तसेच देवासमोर बसणे ही सुद्धा सुरुवात आहे. तुमचं मन, भाव, श्रद्धा जेव्हा पूर्णपणे देवाकडे वळते तेव्हाच तेव्हाच ती खरी जवळीक असते. हे ऐकून शिष्य नम्र झाला. तेव्हा तो गुरूंना म्हणाला, गुरुदेव, देवाजवळ कसे राहावे? गुरु म्हणाले, प्रत्येक कर्म करताना तो पाहतो आहे हा भाव मनात असायला हवा. जेवताना कृतज्ञता, काम करताना प्रामाणिकपणा, बोलताना प्रेम, हेच हेच देवाजवळ राहणे आहे. मंदिरातला वेळ हा मर्यादित असतो, पण अखंड आपण स्मरणात असलं पाहिजे. नाम घेताना मन एकाग्र कर. थोडा वेळ जरी असला तरी पूर्णपणे भावाने असू दे. एका क्षणाचा खरा सहवास तासाभराच्या निष्क्रिय बसून राहण्यापेक्षा कितीतरी पटीने खूप मोठा असतो. शेवटी गुरूंनी त्याला प्रेमाने सांगितले, देवाला वेळेची मोजणी नको, तर भावाची गरज आहे. बाहेरचा दिवा तासभर जळला तरीही चालेल, पण अंतःकरणातला जो दिवा आहे तो कधीही विझू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ.